नमस्कार, आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत। तर सर्वप्रथम मी 1 कप साबुदाणा घेतलाय, जो कमीत कमी 200 ग्राम आहे। एका पातेल्यात साबुदाणा घ्यायचा आहे आणि तो चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर आता आपण धुवून घेऊया। आता हे चांगलं आता पाण्यात ना चांगलं धुवून घेऊया। त्याच्यावरचं जरा स्टार्च निघेल, त्यामुळे ते चांगले फुगलं जाईल। तर चांगलं आपण धुवून घेऊया। आता हे पाणी सगळं काढलंय। आता त्याच्यामध्ये आपलं प्यायचं पाणी मध्ये आपल्याला भिजत ठेवायचं। तर आपल्या हे नख आहे ना, नखाला भिजोस्तोवर आपल्याला पाणी याच्यात ठेवायचं, म्हणजे पूर्णपणे पाण्यात जरास भिजलं पाहिजे, त्याच्यावर जरासं पाणी असलं पाहिजे। तर आता हे आपण आहे ना रात्रभर, म्हणजे कमीत कमी 12 तास आपल्याला हे भिजत टाकायचं आहे आणि मग आपण हे साबुदाणा चांगला करू शकतोय आणि चांगला 12 तासानंतर चांगला फुललेला आपल्याला दिसेल। तर आता आपण 12 तासांनी बघूया कसा दिसतोय ते। तर आता आपले साबुदाणा भिजले चांगले 13-14 तास झाले। तर हे बघा, असे दाबले की असे नरम होतात। तर आता काय करायचं आहे, साबुदाण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणारे साहित्य बघूया। आता मी शेंगदाणे घेतलेत, 1 कप शेंगदाणे घेतलेत आणि जिरं 1 ते 1.5 चमची आणि 2 बटाटे घेतलेत, ते आपण त्याचे सालं काढून घेऊया आणि 5 ते 6 मिरच्या घेतल्या। तर आता सर्वप्रथम आपण कढई ठेवूया गॅसवर आणि शेंगदाणे आपण सगळे भाजून घेऊया। तवा गरम झाला, आता शेंगदाणे चांगले भाजून घेऊया। आणि शेंगदाणे भाजताना आहे ना गॅस कमी करायचा, मीडियम गॅसवरच भाजायचे, नाहीतर काळे होतात। तर हे असं हाताने जरासं फिरवून घेऊया। हाताने फिरवून घ्यायला जरासे गरम झाले की मग आपण उलटून घेऊन चमचीने फिरवून घेऊया। तर असं चांगलं तुम्हाला 15 ते 20 मिनिटं तुम्हाला भाजायला लागतील। गॅस कमी गॅसवरच करायचे। तर आता हे भाजून घेऊया। आता 1-2-3 मिनिटं झाले। तर आता हे चांगलं असं सारखं फिरवत राहायचं आणि मग आपले गुलाबी कलर आला की मग सांगते काय करायचं। तर हे अशा प्रकारे कलर आलाय, ठीक आहे। तर अजून थोडासा कलर आला की आपण मग खाली काढून घेऊया। तर हे अशा प्रकारे जरासं गार होऊन द्या आणि मग ह्याची सालं काढून घेऊया। अशा प्रकारे एकदम खरपूस आपण शेंगदाणे भाजून घेतलेत। हे गार झाल्यावर याच्या साली काढायचे आणि साली काढून झाल्यावर जरासे थंड झाल्यानंतर मिक्सर करून घ्या। हे शेंगदाणे थंड झालेत, आता यांची सालं काढून घेऊया। सगळ्याची सालं काढून घेतल्यानंतर मग आपण यांना मिक्सरमधनं ह्याचं कूट बनवून घेऊया। तर त्याआधी सालं काढून घेतोय आपण। आता आपण याची सालं काढून घेतले। आता हे मिक्सरमधनं ह्याचा कूट करून घेऊया। आता याची सालं काढून घेतले, आता मिक्सरमधनं आपण कूट करून घेऊया। तर अशा प्रकारे आपलं कूट तयार झालंय। आता आपण साबुदाणा करूया। आपले हे जे साबुदाणा आहे ना, त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालायचा। हे चांगलं मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, थोडं कमी टाकायचं, कारण की बटाटे शिजवताना आपण मीठ जरा टाकतो। आता कढईमध्ये तेल घालून घेऊया। कढई तापली आहे, तेल घालून घेऊया। 1 ते 2 चमची मोठी तेल घातलंय। आता त्याच्यामध्ये हे आपण मीठ ह्याच्यात मिक्स करून घेऊया। आता तेलामध्ये आपण जिरं घालून घेऊया। जिरं जरा भाजलं की मग मिरच्या घालूया।
मिरच्याचा कलर जरासा बदलला की मग बटाटे घालूया। बटाटे कशा प्रकारे कापायचे, पातळ कापायचे, जाड कापायचे ते तुमच्या सोयीनुसार तुम्ही कापून घ्या। मी अशा प्रकारे कापून घेतले। जाड कापायचे जाड कापा, पातळ कापायचे कापून घ्या। आणि ह्याच्यात जरासं मीठ घालूया, जरासं मीठ घालायचं। आता हे आपण 1-2 मिनिटांसाठी शिजत ठेवूया। गॅस कमी गॅसवरच सगळं करायचं। आता हे चांगलं शिजलंय, एकदा बघून घ्या। ते चांगलं शिजत आलंय बटाटा। आता काय करायचं, ह्या वेळेस आता आपले साबुदाणा घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। हे चांगलं मी मिक्स केलंय। आता एक 5 ते 10 मिनिट झाकून ठेवा। 5 मिनिटानंतर एकदा चेक करून घ्या। तर आता मी 5 मिनिटानंतर चेक करून घेते। तर अशा प्रकारे आपलं चांगले फुलले गेले। चांगलं एकदा परतून घेऊया। अजून 1-2 मिनिटं आपण शिजायला ठेवूया। तर अशा प्रकारे आपलं हे तयार झालंय। आता हे आपण सर्विंग प्लेटमधनं काढून घेऊया। तर अशा प्रकारे आपलं साबुदाण्याचं खिचडी तयार झाली आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे अशा पद्धतीने तुम्ही घरी करून बघा। ठीक आहे, आणि कसे झाले ते मला कमेंट्सद्वारे कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। आता पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसाठी। तोपर्यंत टेक केअर, बाय।